चला तर मित्रांनो बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडे जी सावी असते ती स्वतःच आता तिथे जी भोंदू बाबा म्हणजेच ती बनून आलेली असते. पूर्ण केस आणि ते नकली लावलेली असतात आणि पूर्ण अवतार बदललेला असतो आणि ती तिथे आलेली असते. तर आता तिला बघून आता दामिनी ते सगळेजण दामिनीला माहीत नसतं ती सावी आहे आणि आता लगेच दामिनी ते सगळेजण ती तिथे आता पूजा वगैरे मांडते आणि सगळेजण तिथे बसतात. आता नीता आणि अवंती म्हणजे अवंती पण आता वेगळ्या वेशात असते आणि आता जी नीता आहे तिथे उभा असते. तर इकडे जी दामिनीने त्या इराच्या ज्यूसमध्ये विष मिक्स केलेलं असतं की इरा झोपून राहावी यासाठी, इराला झोप लागावी यासाठी ती औषध ती मिक्स करते आणि आता ती म्हणते की आता कोणीच नाही आहे घरी, करा आपलं काम सुरू असं म्हणते आणि आता इरा पण झोपलेली असते घरात. तर इकडे आता लगेच सावी सुरू करते मंत्र ते मारायला आणि आता लगेच ती म्हणतात सांग तू अपघात केलाय कुणाचा तरी असं दामिनीला म्हणत असते. तर दामिनी म्हणते की मी नाही केला अपघात. ती म्हणते खरं बोल, तू खरं बोल, नाही तर तुला सोडणार नाही आम्ही असं म्हणत असते. आणि आता लगेच सावी असं म्हणल्यावरती दामिनी म्हणते की हो, माझ्या हातून एक मोठी चूक घडली आहे असं सांगायला लागते. तेवढं तिकडे आता जिरा आहे तिला पण कळतं की ते नक्की काहीतरी चालले बाहेर आणि ती झोपेतून उठते आणि इकडं तिकडे बघते, दरवाजा कोणी उघडत नाही. ती खूप ओरडते तरी पण दरवाजा कोणी उघडत नाही. त्यानंतर आता इरा तिथे मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते आणि आता इरा तिथे म्हणते की आता काय करू मी. इराला काहीच कळत नाही आणि जी इरा असते ती इरा लगेच तिथे म्हणते की आता मला बाहेर जावं लागेल. तिथे खुर्ची ठेवते आणि खुर्चीवरून कुदून ती खिडकीतून बाहेर निघून जाते आणि आता ती खिडकीतून बाहेर आल्यावरती आता लगेच इकडे तिथे बघते तर काय चाललंय. ती म्हणते अहो आत्या काय चाललंय हे सगळं, अहो ही सावी आहे आत्या असं म्हणते. आणि आता लगेच दामिनी म्हणते की काय बोलते इरा तू. आणि सावी जी असते ती आता लगेच इराचा हात पकडून त्यांना तिथून काढून देते आणि म्हणते सांग लवकर, दामिनीला विचारत असते. तर इकडे आता भास्कर आणि विलास आणि ते तिथे आता मीटिंगमध्ये असतात आणि आता त्या मीटिंगमध्ये धैर्याला समजतं की ती मीटिंग परवा होती पण आईने आज हे केली आहे. ते म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि धैर्य आता घरी जायला निघतो. आता इकडे साविनींची पूजा चालू असते तेवढ्या तिथे धैर्य पण येतो आणि आता दामिनीचं सत्य सांगणार तेवढ्या धैर्य म्हणतो आई काय चाललं हे असं म्हणतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.